मित्रांनो खोटं वाटतं ना, पाऊस पडतोय. आता बघा हे रस्ते बघा पूर्ण वळले झाले. हे बघा दिसला पाऊस. त्या चालू करून बघायला गेलो, आय थिंक चालूच होत आहे. फॅन काढलाय तरी बघा, हे बघा चालूच होत आहे. मागचा थोडा नमस्कार मित्रांनो, मी आपला विशाल वडम आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आणि आज आहे 1 जानेवारी, म्हणजे वर्षाचा पहिला दिवस. तर आपण चालू करतो आपण पहिला दिवस गणपती बाप्पा बसून म्हणजे झालं आपण सिद्धिविनायकला मुंबईला. तर मला 5 मिनटं लागतील. 5 मिनटात मी तयार होतो, लगेच येतो. मग आपण ब्लॉग करू कंटिन्यू, मग येईल मज्जा. चला बाय. मित्रांनो पटापट तयार व्हावं लागते, यांच्यासारखं जमत नाही आपल्याला. पटापट तयार होऊन निघू आपण. ड्रायव्हर तर मीच आहोत शेवटी, गेले तर गाडी चालते. नमस्कार मित्रांनो, फायनली तयार झालं आहे. सिद्धिविनायकला झाली, ही गाडी सुद्धा तयार केली आहे. आता वाजले सकाळी, बघू शकता 5:20 झाले. आता पटकन तयार तर बिट्ट घालून सगळं तयार. आता निघू लवकर, गाडी तयार. चलो मित्रांनो, ड्रायव्हर चेंज केलेला आहे आणि तिथे थंडी आहे बाहेर. हा बोलतो व्हिडिओ काढशील तर मग मागत बस. वाशीपर्यंत पोचलोय ऑलमोस्ट. आता निघतोय पटापट. ड्रायव्हर जसे नेतील पटापट. फास्ट नाही ड्रायव्हर. थंडीवाले वाचून राहा बाबा. भयानक थंडी, भयानक थंडी. वाशीचा नजारा बघा, सकाळचा नजारा. सकाळचे वाजले 5:30. मस्त मजेने थोडे सिनेमॅटिक सीन दाखवतो. वाशीला आलोय, पाऊस पडतो आहे. ती पाणी पडतो ठिपक. अभी मजा आएगा ना भिड़ो. थंडीत पाऊस, अरे मरू आम्ही यार. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय. गए. काय सीन आहे बघू शकता. बस पाऊस पडतोय बघा. हेल्मेट दाखवतो, हेल्मेट. पाणी पडतोय भाई. एक तर थंडीला मिळतो आणि पावसासारखं वाटतंय पूर्ण. मला दिसतो ना पाऊस यार. अरे भाई ट्रक रूट रे ब्रो. जाऊ दे, टाका तसं काय नाही करत. टाक काय नाही. सॉरी दादा, सॉरी. दादाने ट्रक रूटवर टाकले. काय नाही होतं, तेवढं झालं तेवढं. हां पाऊस चालू काय सीन आहे माहिती. मस्त मजा तर बेस्ट येते माहिती. सिद्धिविनायकला एक्सपिरियन्स. ती बघा ट्रेन पण चालली बाजूला. मस्त मजा येते. चलो 2 hours later. मित्रांनो आता दमलो आहे, गाडी चालून सुद्धा आणि थंडीने वाहून. पाऊस काय थांबाचं नाव घेत नाही. भाविकांना नम्र विनंती आहे, सिद्धिविनायकला जात आहे तर सांभाळून जा, गाडीवर जाऊच नका, कारनीच जा. थंडी कसं वाटते? थंडी अजून खूप थंडी आहे. मी वैभव लोडम, विशाल लोडम याच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो.
हा मित्रांनो माझा मोठा दादा आहे. बोला बोला. आणि बोलतात की देवाच्या दर्शनाला जाणं एवढं सोपं नसतं. आज समजतं किती कठीण होते. भर थंडीमध्ये पाऊस पडतोय. बात तो सही है. एक तर थंडीत थरथरली होती मी. पाऊस बघून तर अजून अंगाचे काटे गेलं काम होते. आता बघू शकता बघा हात पूर्ण आकळलेत. ते ब्रिजच्या खाली थांबलो आम्ही मोस्टली. ब्रिजच्या खाली थांबलो, जागा भेटली थोडी. अजून किती मिनटं होते? 17 मिनटं मोस्टली. थोडं आय थिंक आम्ही साईन कोळीवाड्याच्या जवळच आहे. 10-15 मिनटं लागतील, पण थोडा कमी होत्या पाऊस. खूप बेकार बाई. चालू टू व्हीलरवाले पण येतात अजून. ते बघा अशी काय ते बघा दिसतोय का पाऊस. देवानी बोलवलंय तर जायला लागेल. पाऊस थंडी काही असू द्या, आपण भेटू आता नेक्स्ट स्टॉपवर. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. अरे गाडी बंद पडली काय माहिती. चालूच होतं. आज चालू करून बघायला गेलो. आय थिंक चालूच होतं आहे. फॅन काढला तरी बघा. हे बघा चालूच होतं. मागं जा थोडा. झाली जा. हे बघा चालू चालू करतो. झाली चालू झाली. आता जायला लागेल लवकर. अजून बाकी आहे थोडं. थंडीला झालं त्रास झाले. अजून थोडं बाकी 10-15 मिनटं बाकी आहे. बाबा आहे, बाबाला विचारू. बाबा काय म्हणणे, पाऊस असा कसा अचानक गेलाय? काय माहित आहे. हा का 2026 दुनिया खतम होणार आहे. आपलं यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूबवर व्हिडिओ असतात आपले. आज दर्शनाला चाललेलं पहिला वर्ष येतं. आणि पाऊस बघू शकतो गोड आहे बघा. काय वाटतं अचानक कसं काय? तुम्ही कुठे चाललेत? कामाला निघालेत. बाबा सुद्धा कामाला निघाले. पाऊस बाबा सुद्धा चालले. पाऊस मला वाटत नाही आम्ही सिद्धिविनायकला आज पोहोचणार आहे. हालत खराब झाली खरंच. बघा बसवाले पण. मुंबईचं काय होईल खरं कोणाला सांगतात नाही का. 2 hours later. इथे बघू शकता भाजीवाल्यांचं खूप नुकसान झालंय पावसामुळे. आपण दादर स्टेशनला आहे, खूप नुकसान झालंय. बिचारे सगळे चाय प्यायला थांबलो फायनली. आणि सिद्धिविनायकला पोहोचलोय. पण लाईन खूप मोठी आहे. बघायला गेलं तर लाईन प्रचंड मोठी आहे. लाईन बघू शकतो. अजून मंदिर पण दिसत नाही, पण लाईन खूप मोठी आहे. चाय घेऊन जातो, चाय पितो. लाईनमध्येच भेटतो. एवढी मोठी लाईन वाटेल ना. एवढी मोठी लाईन लय मोठी लाईन आहे. ती जायला मला वाटतं अजून मंदिर पण बघितलं नाही. लाईन बघू शकता प्रचंड. चाय पिऊनच भेटूया ब्लॉगला. इथे पोलीसवाल्यांचं आणि पब्लिकचं थोडं भांडणं चालू होतं, कारण की पब्लिक खूप जास्त प्रमाणे होती. आणि इथे 2 लाईनी, अजून एक लाईन बनवण्यात आली होती. म्हणून इथे पब्लिक थोडी भांडत होती की ही पुढे दोन्ही लाईन जाऊन एकत्र होणार आहेत, असे त्यांचं म्हणणं होतं. पण हे असं नव्हतं. पोलीसवाले त्यांना अडवत होते तरी ते पोलिसांना ऐकत नव्हते. बघू शकता खूप सारी मोठी लाईन आहे. आणि प्रचंड 1 किलोमीटरपर्यंत लाईन आहे सिद्धिविनायकची. आणि आम्हाला 2 ते 3 तास दर्शनाला लागले. A few moments later. 1 ते 2 तासानंतर आम्ही सिद्धिविनायकच्या एंट्रन्स गेटवर आलो. आणि इथे सुद्धा आम्ही 5 ते 10 मिनटं थांबलो. त्याच्यानंतर आम्हाला एंट्री भेटली. त्याच्यानंतर सुरुवात होते सिद्धिविनायकचं दर्शन. फायनली आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन घरी निघालो.
खूप भूक लागली होती म्हणून आम्ही नाथब्रह्म इडलीमध्ये थांबलो आणि तिथे पोट भरून नाश्ता करायचं ठरवलं. आणि दादानी 2 प्लेट इडलीसुद्धा बुक केली. मी बोललो थांब 2 मिनटं, काय दुसरं बघू. तर त्यांनी इडली आणली पण, आणि इडली आणला तर त्याच्याकडे मी व्हिडिओ करतोय, त्याला लागली जोरात भूक. तर व्हिडिओकडे पण नाही बघत आणि कुठंच नाही बघत, डायरेक्ट खायला मिळालं. तर आपण खाऊन डायरेक्ट घरीच भेटूया, मस्त इडली खाऊ. मित्रांनो, फायनली मी घरी आलो आहे सिद्धिविनायकचे दर्शन करून. आणि 1 नंबर दर्शन झालं, काहीच प्रॉब्लेम नाही आला. फक्त हां, टाईम लागला खूप, कारण की 4 तास लाईनीमध्ये उभं होतो, तर खूप टाईम लागला. आणि पब्लिक खूप होती. एवढं तर घरातून विचार करून पण नव्हतं गेलं की एवढं पब्लिक असेल, तर पब्लिक खूप होती. तर दिवस खूप चांगला गेला. तर सकाळसुद्धा पाऊस आला, थोडा त्रास झाला, पण ठीक आहे, चालतं तेवढं. तर काय पाऊस आला तर काय करू शकत नाही. तर खूप मजा आली सिद्धिविनायकचं दर्शन घेऊन. काय आपल्याला मित्र भेटले, नवीन माणसंसुद्धा भेटले आपल्याला ब्लॉगमध्ये, तर त्यांच्यासोबत बोलून चांगलं वाटलं, मस्त वाटलं. तर आजचा ब्लॉग इथं संपवतो आहे. याच्या असेच व्हिडिओ बघत राहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला सुद्धा विसरू नका. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. Fly, I'm the last one to die.